केलं। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले। किमान 10 जून पर्यंत पावसाचा जोर कमी असेल। यासोबतच शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात येते। किमान 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान राज्यातील बहुतांश भागात कोरडं हवामान अपेक्षित आहे। ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल तर विदर्भात 40 अंशांपर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशांमध्ये राहील। या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, खरं तर असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले। किमान 10 जून पर्यंत पावसाचा जोर हा कमी आहे, तर शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात येते। किमान 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान राज्यातील बहुतांश भागात कोरडं हवामान अपेक्षित आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेत। उमेश, महत्त्वाची बातमी आपण बघतोय ते म्हणजे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले। उमेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर उमेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये काही तांत्रिक अडचणींमुळे। मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे कृषी विभागाकडून आता शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केले। किमान 10 जून पर्यंत पावसाचा जोर हा कमी होणार आहे। शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात आलंय। किमान 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा देखील अंदाज आहे। तर याच विषयावर अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खरं तर पेरणीची घाई करू नका असं शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। उमेश, नक्कीच, कारण आपण गेल्या आठवड्याभरात पाहिलं की राज्यभरात पूर्व मान्सून जो आहे तो आपल्याला पडलेला पाहायला मिळाला। अख्ख्या राज्यभरात हा जोरदार पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जी आहे ती पेरणीला सुरुवात केल्याची घटना आपल्याला सगळीकडे पाहायला मिळाली। मात्र आता जर गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाहिलं तर कोकण असेल, मुंबई असेल, यासोबत मराठवाडा किंवा इतर सर्व भाग असेल, या भागामध्ये पाऊस पडताना दिसत नाहीये। कडक ऊन जे या सगळ्या भागामध्ये आपल्याला पडलेलं पाहायला मिळते। त्यामुळे पेरणी केली तर नक्कीच या खरीप हंगामामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागेल। कुठेतरी त्या जे बियाणांची पेरणी केली जाईल त्यांना पाऊस न मिळाल्यामुळे त्यांचा कुठे त्यामुळेच 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 जून पर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशा प्रकारचे आवाहन जे आहे ते कृषी विभागाकडून करण्यात आले। त्यामुळे जी गडबड किंवा जी घाई शेतकऱ्यांकडून पीक लागवडीसाठी केली जात होती ती केली जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन कृषी विभागाने केलेलं पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कृषी विभागाकडून आता शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।